कोणत्याही प्रकारची अनाउन्समेंट न करता बेकायदेशीर दुचाकी वाहन उचलून नेणाऱ्या टोईंग व्हॅनच्या ठेकेदारावर कारवाई करणार असल्याचे आमदार किसन कथोरे यांनी म्हटले आहे। मागील अनेक महिन्यांपासून बदलापूर शहरामध्ये दुकानांच्या समोरून कोणतीही पूर्वसूचना न देता धाकटपटशाही करून दुचाकी वाहन उचलून नेण्याचे सत्र सुरू असून रस्त्याच्या बाजूला कुठल्याही प्रकारची सीमारेषा न आखता बेकायदेशीर कारवाई खासगी ठेकेदाराकडून सुरू असून वाहन चालकांकडून 200 ते 500 रुपये वसूल केले जात आहेत। याबाबत अशा प्रकारे बेकायदेशीररित्या दुचाकी वाहने उचलून नेणाऱ्या टोईंग व्हॅनच्या ठेकेदारावर कारवाई करणार असल्याचे आमदार किसन कथोरे यांनी म्हटले आहे। सर, टोईंग व्हॅन मार्फत अनेक तक्रारी नागरिकांच्या समोर येत आहेत। गाड्या उचलताना कुठलाही अनाउन्समेंट केली जात नाही। काय खरं म्हणजे गाडी घेताना माणूस विचार करतो की माझी गाडी सुरक्षित असावी, पार्किंग करताना कधीच विचार करत नाही, तो त्याच्या सोयीनेच नुसार करत असतो। मग दुसऱ्याला अडचण होऊ नये अशा प्रकारचं त्यांनी पार्किंग करू नये, त्यामुळे हे टोईंगचा प्रश्न येणार नाही। अधिकाऱ्यांकडून कुठलीही अनाउन्समेंट आधी गाडी उचलताना करण्यात येत नाही। जर असं असेल तर कुठेशी आपण त्याच्यावर कारवाई करण्याचा बरोबर। प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे, लोकपालक न्यूज, बदलापूर।